Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edyon Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं हर्षी आणि चेचा एक्सपेरिमेंट. बऱ्याच वेळा रिवाइज देखील केला होता आणि आय होप की तुम्हाला तो एकदम क्लिअरली समजला असेल. ओके, आय होप की त्याच्यामध्ये काही डाऊट्स नसतील. जरी काय समजलं नसेल म्हणजे तुम्हाला काय थोडा डाऊट वगैरे आणखी एकदा बघा, आणि जरी त्यात काय तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज वगैरे वाटलं अगोदर थोडंसं डिटेलमध्ये गेलं तर शेवटचे 1-2-4 मिनिटं किंवा 4-5 मिनटाचा जो व्हिडिओ आहे, शेवटचे 4-5 मिनटाचा व्हिडिओ बघा, म्हणजे त्यातून सुद्धा तुम्हाला एकदम थोडंसं शॉर्टमध्ये एकदम क्लिअरली समजू शकते. ओके, ट्राय करा की पहिल्यापासूनच बघायचं, पहिल्यापासूनच एकदम क्लिअरली दिलं आहे. परंतु जरी तुम्हाला थोडंसं असं काय म्हणतात, जर कन्फ्यूज थोडं वाटत असेल देन शेवटचे 4-5 मिनटं बघा. 4-5 मिनटात एकदम परफेक्टली असं समजून सांगितलं. ओके ओके बघा, आज एक लहान टॉपिक आहे, दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक मटेरियल, दॅट इज द DNA वर्सेस RNA. ओके, बघणार आहोत. ओके, लेट स्टार्ट इट. From foregoing discussion, it is clear that debate between proteins versus DNA genetic material was unequally resolved from Hershey-Chase experiment. कारण आपलं DNA समजलं आहे. ओके, इन सम व्हायरसेस RNA इज द जेनेटिक मटेरियल. म्हणजे काय, व्हायरसमध्ये आहे ना RNA इज द जेनेटिक मटेरियल. फॉर एक्झाम्पल टोबॅकोमोसिस व्हायरस, क्यूबी बॅक्टेरियोफाज ह्याच्यामध्ये वगैरे RNA इज द जेनेटिक मटेरियल. Answer to some such as why DNA is predominant genetic material whereas RNA performs dynamic functions, messenger, adapter. म्हणजे DNA कशाला, म्हणजे RNA एवढे सगळे काम करतं तरी पण DNA ची काय गरज आहे. देन मोलिक्युल दॅट कॅन मोस्ट फॉलोइंग, म्हणजे असा जो जेनेटिक मटेरियल होतं जो खालील सगळ्या कंडिशनही केल्या पाहिजे. ओके, इट शुड बी एबल टू जनरेट इट्स रेप्लिकेशन. ओके, मग ह्याच्यासाठी पहिलं फर्स्ट वनसाठी काय होणार, DNA. रेप्लिका कोण जनरेट करू शकतो, दॅट दी DNA. ओके ओके, इट शुड बी स्टेबल अँड केमिकल अँड स्ट्रक्चरली. अगेन DNA is more stable than RNA. Okay, more stable than RNA. It should provide the scope for slow changes that are म्हणजे म्युटेशन वगैरे लय असं एकदम अचानक. इथं कसं असतंय, RNAचं कसं असतंय, RNAचं एकदम अचानक हे होते. सो अगेन हिअर थर्ड वन सुद्धा अगेन किंवा इथंच आपण मार्क करूया. इथं कसं असतंय, हिअर वन DNA chemical structure, DNA is more stable, DNA more than RNA. Okay, and it should be scope for slow change. Again here one is DNA. It should be able to express itself in the form of Mendelian characters. Okay, Mendelian characters मध्ये एक्सप्रेस केलं पाहिजे. सो हे सगळीकडे DNA जास्त आहे. सो दॅट इज जेनेटिक मटेरियल इज द DNA मोस्टली. RNA जो आहे ते बाकीच्या ठिकाणी पण आहे. ओके, दॅट्स ऑल. ओके, RNA is now known to be catalytic, hence reactive. Therefore, DNA is chemically and less reactive and structurally more stable when compared to RNA. म्हणजे जेव्हा RNA सोबत कम्पेअर केलं जातं तेव्हा लेस रिॲक्टिव्ह अँड स्ट्रक्चरली मोर स्टेबल RNA. Therefore, among the two nuclear, RNA is the better genetic material. Okay, in fact, presence of thymine at the place of uracil confers additional stability to DNA. म्हणजे DNA ला थोडीशी आणखी जास्तीची स्टॅबिलिटी भेटते. ओके, both DNA and RNA are able to mutate. In fact, RNA being unstable mutate at a faster rate. Consequently, viruses have RNA genome and having shorter life mutate and evolve faster. म्हणजे थोडंसं जास्ती म्युटेशन थोडंसं जास्त असते. RNA can directly code for synthesis of proteins, hence can easily express the characters. DNA, however, is dependent on RNA synthesis for proteins. Okay, म्हणजे हे इथं जे आहे ना, हेअर वन इज हेअर RNA इज ग्रेटर. better. Okay, right.
in synthesis proteins. Okay, express the character, hence easily express the character. The protein synthesis RNA, the above described RNA functions as genetic material, but DNA more stable, preferred for storage of genetic information. Yes, genetic information storage साठी and for the transmission RNA is better. म्हणजे जर जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोर करायचे असेल, जेनेटिक इन्फॉर्मेशन जर स्टोर करायचे असेल, स्टोरेज, देन DNA. जर ट्रान्समिशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन जर ट्रान्समिशन असेल, देन RNA इज बेटर. दॅट्स ऑल, खतम. ओके, जर जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोर करायचं असेल, देन DNA इज बेटर. पण ते जर ट्रान्समिशन करायचं, देन RNA इज बेटर. ओके, बाकी इथं one is given. Okay, I hope everything is clear. Thank you so much. Bye bye.